नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विके अकॅडमीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. फेब्रुवारीमध्ये होणारी जी काही स्कॉलरशिप परीक्षा आहे इयत्ता 5वी साठी आणि एप्रिल महिन्यात होणारी जी काही स्कॉलरशिप परीक्षा आहे ती इयत्ता 4थी साठी, या अनुषंगाने तयारी करण्यासाठी जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजन आपण घेणार आहोत. आणि त्या रिव्हिजन मधला आज पहिला भाग आपण स्टार्ट करणार आहोत. तो आहे वयवार, म्हणजे त्याला आपण एज म्हणतो. तर यामधले जे सोपे सोपे प्रश्न असतात ते आपल्याला सोडवताच आले पाहिजे. थोडेसे मिडियम किंवा हार्ड जे आहे त्या कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात, त्या कन्सेप्ट एकदा चांगल्या झाल्या की तुम्हाला त्या प्रकारचा प्रश्न सोडवता येतो. तर आता आपण काही मॉडेल एक्झाम्पल घेऊ आणि विशेष PYQ घेऊ. आता PYQ म्हणजे काय हे आधी लक्षात घ्या. PYQ म्हणजे पास्ट इयर क्वेश्चन्स, म्हणजे जे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर ही PYQ का महत्त्वाची आहे, कारण ह्याच पॅटर्नचे उदाहरणं रिपीट होताना आपल्याला दिसतात. जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर पाहिल्या आतापर्यंतच्या, तर त्यामध्ये थोडाफार चेंज करून त्याच अनुषंगाने त्याच टाईपचे प्रश्न येतात. मग त्यामध्ये आपले मार्क जाऊ नये म्हणून आपण PYQ ही सिरीज स्टार्ट केली आहे. आणि ह्या अनुषंगाने तुम्ही जर बारकाईने जर पाहिले, असे उदाहरणं जर तुम्ही शिकून घेतले कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, तर तुम्हाला नक्कीच परीक्षेत फायदा होणार आहे. तर नुसतेच उदाहरण जे आहे तुम्ही पाहायचे नाही, तर ते लिहून घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचे आणि त्याचं सोल्युशन किंवा उत्तर काय आहे ते कशा पद्धतीने सोडवले ते पण समजून घ्यायचं आहे. चला तर स्टार्ट करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे. पहा की तो 2025ला विचारलेला आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा प्रश्न आपण घेतलाय. आता कशा प्रकारे सोडवायचा ते नंतर पहा. सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. आता किती वर्षांनी मोठी आहे? सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयांची बेरीज किती दिली? 53 वर्ष. आणि 53 वर्ष असल्यास सीमाचे 6 वर्षानंतरचे वय किती असेल? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा कधी पण. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आजचं वय विचारलंय की काही वर्षापूर्वीचं विचारलंय की काही वर्षानंतरचं विचारलंय. कारण बऱ्याच वेळेला पहिला ऑप्शन हा फसवा त्याच्यामध्ये असतो. आता प्रत्येक वेळेस असतो असं नाही, काही वेळेला उत्तरही असतं. तर याच्यामध्ये काळजी काय घ्यायची, कसा प्रश्न सोडवायचा पहा. जर तुम्हाला दिलेल्या प्रश्नामध्ये 2 व्यक्ती कोणते असू देते, भाऊ असतील, बहीण असतील, कोणी पण मैत्रिणी असतील, की त्यांच्या वयांचं एकाचं वय मोठं किंवा लहान हे दिलं असेल आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली असेल, तर कशा पद्धतीने शॉर्टकट ट्रिक वापरायची ती लक्षात घ्या. आता हे जर सोडवलं समीकरण सोडून सुद्धा हे सोडवता येतं, पण शॉर्टकट ट्रिक काय? जर मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं, आता इथं कोणाचं विचारलं पहा, सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. मग सीमा आधी असं लिहून घ्यायचं वाटलं तर शॉर्टकट मध्ये काय, सीमा काय मोठी आहे कोणापेक्षा? रीमापेक्षा. हे का लिहायचं? हे आपल्या माहितीसाठी द्यायचं, कारण मग आपल्याला समजतं काय काढायचंय. शेवटला काय विचारलंय, कोणाचं वय विचारलंय पहा, सीमाचं. म्हणजे कोणाचं वय विचारलंय आपल्याला फिक्स झालंय की मोठ्याचं वय विचारलंय. सीमा ऑलरेडी मोठी, सीमा ही रीमापेक्षा मोठी आहे की नाही. मग मोठ्या व्यक्तीचं वय जर विचारलं पहा, मोठ्या व्यक्तीचे कोणी आपल्याला मोठ्या व्यक्तीचे वय हे जर विचारलं, तर याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, काय ट्रिक वापरता येईल? तर त्यांच्या वयांची बेरीज, आता शॉर्टकट मध्ये मिळतो, त्यांची दिलेली बेरीज अधिक काय, तर त्यांच्यातला फरक, त्यांच्यातल्या वयांचा फरक छेद 2 किंवा डिवायडेड बाय 2 म्हणूया. सेमीचे मुलं पण आहेत आपल्या व्हिडिओला, तर सेमी आणि इंग्लिश माध्यमासाठी त्यांनी पण समजून घेतली. आता हे भागिले 2 केला आपण. आधी फॉर्म्युला नीट समजून घ्या. काय, मोठ्याचं वय जर काढायचं असेल त्यांच्यामधलं, तर बेरीज दिली असेल आणि वयांचा फरक दिला असेल, तर बेरीज अधिक वयांचा फरक छेद 2 करायचं. आता हे काम झालं की पुढचं काम एकदम सोपं आहे. बेरीज किती दिली आहे पहा, हे पहा, बेरीज 53 वर्ष म्हटलंय, दोघींची दिलेली आहे. त्याच्यानंतर वयांचा फरक किती दिलाय, त्यांनी किती वर्षांनी मोठे पहा, 7 वर्षांनी मोठी आहे ती, तर 7 वर्ष इथं घेतले. त्याच्यानंतर भागिले 2, बरोबर. आता हे असं काही करायचं नाही की इथं जर समजा 8 असते तर बे के बे 4 8 असं करायचं नाही. बेरीज असेल तर बेरीज करावी लागते, गणिताचे नियम आहेत. आता इथं 53 अधिक 7
53 7 किती झाले 60 झाले भागिले 2. ओके, आता चौथीची मुलं पण आहे, त्यांना कदाचित हा असा शॉर्टकट भागाकार कदाचित येणार नाही, मग त्यांनी असा इकडे साईडला करायचा वाटलं असतं काय 2 भागिले 7. आणि जे मोठी मुलं आहेत त्यांना शक्य आहे की 2 1 2 2 6 2 0 0 किती आलं 30. पहा मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला एखादा तरी ऑप्शन असा असतो की तो त्या ठिकाणी दिलेलाच असतो फसवण्यासाठी, हा ट्रॅप असतो तुमच्यासाठी, हा ट्रॅप की ज्याच्यामध्ये तुम्ही फसता. हे उत्तर नाहीये, हे कधीच वय आलंय, हे आजचं वय आलंय. काय आजचे वय कुणाचं आलंय? ते कोण मोठी व्यक्ती येते सीमा, हे पहा सीमा, तिचं आजचं वय आलं. आजचं नाही पाहिजे आपल्याला, त्यांनी काय विचारलंय, हा तर ट्रॅप होता ह्या प्रश्नामध्ये 6 वर्षानंतरचं. ठीक आहे, मग 6 वर्षानंतर किती होईल? अधिक 6, 6 वर्षांनी परत वाढेल ना, मग 6 म्हणजे किती 30 अधिक 6 बरोबर 36. किती 36. म्हणजे आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 तो बरोबर आहे 36 वर्ष. म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला कधी कधी पहिलाच पर्याय असतो उत्तर बरोबर, पण कधी कधी बऱ्याच वेळेला असं पण होतं की पहिल्या 1-2 पर्यायांमध्ये ट्रॅप दिलेला असतो तुम्हाला फसवण्यासाठी, ते उत्तर देतात असं मगाशी जे 30 सारखं उत्तर देतात. मग पर्याय जस्ट पेपर सेटर असतो, तो पेपर सेटर सेट करतानाच तुमची मानसिकता तपासण्यासाठी तो असं हे करतो, कारण काही गडबडीत तुमच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी लहान व्यक्तीचं वय विचारलं असतं तर काय केलं असतं? आता मोठ्या व्यक्तीचं वय इथे विचारलेलं आहे, त्यामुळे आपण सहज आपण ते म्हणू शकलो हा फॉर्म्युला एकदम तोही पण फॉर्म्युला सांगून टाकतो. पहा तो फॉर्म्युला काय नीट पहा. छोट्या व्यक्तीचं वय, समजा इथं लिहितो छोट्या व्यक्तीचं वय, थोडासा फरक आहे. काय पहा छोट्या व्यक्तीचं वय इथं तर सेम आहे, बेरीज आणि इथं वजा वयांचा फरक, वयांचा फरक छेद 2. हे पण साईडला लिहून घ्यायचंय की जर छोट्या व्यक्तीचं विचारलं असतं, या ठिकाणी जर रिमाचं विचारलं असतं तर कसं काढायचं? रिमाचं पण आलं पाहिजे ना काढता. मग आता छोट्या व्यक्तीचं काढायचं असेल तर किती आलं असतं? लगेच कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आता शॉर्टकट मध्ये करूया. या ठिकाणी पहा काय होईल, बेरीज किती बेरीज होती यांची 53 वर्ष वजा दोघीचा फरक किती होता 7 भागिले 2 बरोबर. आता 53 वजा 7 किती झाले 6 17 म्हणजे 46 बरोबर भागिले 2. ठीक आहे, मग हे किती 4 व्यतिरिक्त 6 23. हे कधी झालं आजचं वय किती तिचं 23. आणि जर तुम्हाला पडताळणी करायची असेल की हे बरोबर आहे की नाही 23, ती एकदा चेक करून पाहू शकता. हिचं किती आलं होतं आजचं वय 30. ओके, आणि हिचं किती आलंय 23. दोघांची बेरीज करा 3 3 2 5 53 आले का 53. हे असं समजलं पाहिजे. आपला आजचं वय विचारलं 23 आले, हिचं आजचं वय किती आलं 30 आलंय. पण जर 7 वर्षानंतर हिचं किती 53 7 किती झाले 53 7 60 बरोबर. म्हणजे सॉरी 53 7 नाही, आपण दोघांची एडिशन घेतली 53 7 नाही ना, हे 53 काय आले दोघांची बेरीज आली. ठीक, आपण हिचं किती आले 23 23 अधिक 6 29 बरोबर 29 तिचं आलंय 7 वर्षानंतरचं. पण मी या ठिकाणी दोन्ही का घेतलंय, कारण कधी कधी लहान व्यक्तीचं वय विचारतात आणि कधी कधी मोठ्या व्यक्तीचं वय विचारतात. म्हणजे सायमल्टेनियसली ह्याच उदाहरणामध्ये आपण दोन्ही प्रकार पाहून घेतले. हा पुढील प्रश्न तो आपण घेतला 2024. काय विचारला होता हा प्रश्न? आता एक लक्षात घ्या, वयवारी किंवा एज जे आपण काढतोय त्याच्यामध्ये ज्याला प्रश्न समजणार आहे त्याला उत्तर काढायला सोपं जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अर्ध काम मी म्हणेल की काय तुमचं की प्रश्न समजला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पहा, रहीमचे आजचे वय, रहीमच्या जो मुलगा आहे त्या रहीमचं आजचं वय काय आहे, रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. आता हे दुप्पट तिप्पट आहे की नाही, इंग्लिशमध्ये आपण डबल म्हणतो, किंवा त्याच्यात किती टाइम्स हा वर्ड येतो 3 टाइम 2 टाइम असा. तर दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 403 पट आहे. आता कुणाचं आहे ते नंतर पाहू. रामचे 3 वर्षापूर्वीचं वय दिलंय 9 वर्ष, तर त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? सगळ्यात महत्वाचं अंडरस्टँडिंग क्वेश्चन तुम्हाला झाला पाहिजे. आता पाहू शॉर्ट मध्ये लिहायचं, कारण परीक्षेला वेळ कमी असतो. इथं आपण डिटेल पाहू, पण परीक्षेला शॉर्ट मध्ये लिहायचं. तुम्ही पहा, रहीमचं वय पहिलं काय दिलंय पहा, रहीमचे
आजचे वय, रहीमचे वय आजचे समजा आहे, रहीमचं वय किती आहे, रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट, 2 गुणिले रामचं जे काय वय असेल त्याच्या दुप्पट आहे, मग ह्याच लिहायचं 2 गुणिले 8 कारण दुप्पट होतं रामच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, जॉनच्या आजच्या वयाच्या ह्याच रहीमचं वय किती आहे, जॉनच्या हे पहा जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट, कुणाच्या रे, कुणाच्या येते, जॉनच्या, जॉनच्या, हे जॉन, हे ज्याला लिहिता आलं त्याला प्रश्न एकदम इझी झाला सॉल्व्ह करायला, पण ज्याला इथंच कन्फ्युजन झालं तो पुढे जाणार नाही. आता पहा रहीमचं वय रामच्या दुप्पट, रहीमचंच वय परत अजून दुसऱ्याशी तुलना केली, रहीमचंच वय आजच्या जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे. पुढे काय म्हटलंय, आता कोणाचं तरी देतात ते बरोबर, रेफरन्स तर दिलं पाहिजे तरच काढता येईल ना पुढचं. रामचे 3 वर्षापूर्वीचं वय दिलंय पहा, आता इथं लिहितो रामचे 3 वर्षापूर्वी, रामचे 3 वर्षापूर्वी किती वय होतं, किती होतं 9 बरोबर, 9 वर्ष होतं. आता रामचं 3 वर्षापूर्वी 9 वय होतं, 3 वर्षापूर्वी होतं, मग आज किती असेल, आज किती असेल काढता येईल ना, आजचे वय आज किती असेल 9 अधिक 3, हे समजतंय का बा, 3 वर्षापूर्वी 9 होतं, मग आज किती असेल त्याच्यात 3 मिळवायचे, मग 9 3 किती झाले 12 वर्ष. मग तुम्हाला ह्या आजच्या वयाची इकडच्या आजच्या वयाची इकडे लिहितो वाटलं तर यांचे आज आहे की नाही, यांची तुलना करता येते. मग रहीमचं वय तुम्हाला काढता येते का पहा, कारण रामचं तुम्हाला आता माहीत झाले, रामचे किती वय झाले आजचं 12, मग पहा रहीमचे वय 2 गुणिले किती आहे, रामचं किती आहे, राम 12, म्हणजे आजचं रहीमचं किती झालं, रहीमचं किती झाले 24, याला असा ब्रॅकेट करू म्हणजे आपल्याला पुढे लागणार आहे 24 बरोबर, रहीमचं 24 झालं बरोबर. त्याच प्रकारे तुम्हाला जॉनचं काढता येऊ शकतं, काही म्हणतील जॉनचं कसं काढणार आहे, तिथं रहीम दिलंय कसं काढता येते ते पहा. रहीमचं तुम्हाला माहीत झाले आजचं वय, रहीमचं किती आहे हे पहा, रहीमचं किती आहे आजचं वय 24 आहे बरोबर, 4/3, मग कोणाचं भेटेल जॉनचं, हे पहा जॉनचं भेटेल. मग जॉनचं वय काढायचंय, हा 3 इकडे काय आहे छेदस्थानी, म्हणजे इकडे गेल्यावर काय होईल, हा भागिले इकडे गेल्यावर गुणिले होईल, 24 गुणिले 3 आणि भागिले हा अंशस्थानी हा छेदस्थानी गेला, म्हणजे इथं कोण जॉन. आता जॉनचे वय भेटेल 12चे, मग हे 4 1 4 4 6 किती झालं 24, ओके. आता इथं सावित्री 18, म्हणजे जॉनचे किती झालं, इथं लिहितो वाटलं असतं काय काढायचं नाही, 6 गुणिले 3 बरोबर जॉन, म्हणजे 18 बरोबर जॉन. जॉन किती झाला 18 वर्ष, हे पहा जॉनचा आपल्याला 18 वर्ष भेटला. आता काय काय भेटलं हे पहा, काय काय भेटलं आपल्याला, जॉन भेटला, त्याच्यानंतर रहीम भेटला, आणि आजचं तर रामचं माहीतच आहे 12 वर्ष. मग तेच विचारलंय तुम्हाला काय, त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती, आजच्या वयाची. मग पहा पहिला कोण आहे रहीम बरोबर, दुसरा कोण आहे राम, आणि तिसरा कोण आहे राम, इथं काय म्हणलं रहीम राम आणि जॉन. चला जॉन यांच्या वयाची बेरीज, रहीमची किती आहे रहीम 24 बरोबर, आता एका खाली एक केली तरी चालेल 24, त्याच्यानंतर रामचं किती आहे 12 आणि जॉन किती आहे 18 बरोबर. आता यांची बेरीज जर केली 8 आणि 2 10 4 14, चला 1 2 3 4 5 बरोबर. आता कितीचं विचारलं होतं त्यांनी आजच्या वयाचे बरोबर आहे, ठीक आहे 54. परत एकदा चेक करू, 8 आणि 1 2 10 4 14 2 3 4 5 बरोबर 54 वर्ष, आहे का पर्याय 5 आहे पुरा, ठीक आहे. हे पहा 3 नंबरचा पर्याय 54 वर्ष हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं ते, ओके. आता एवढा वेळ आपण एक्सप्लेन करताना लागला, तसं तुम्हाला परीक्षेला लागणार नाही, शॉर्टकटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकता. जो 2023 ला घेतलेला आलेला आहे 2023 बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय दिले 7 वर्षांपूर्वी कविता मनीषा सुवर्णा यांच्या वयाची बेरीज किती होती 45 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल, असा प्रश्न आला की एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त काय करायचं ते लक्षात घ्या. आता ह्यामध्ये 7 वर्षांपूर्वी किती 7 वर्ष पूर्वी
कुणाचं वय? 3 व्यक्ती, कविता, मनीषा आणि सुवर्णा. ओके, सुवर्णा. या तिघींचं मिळून वय किती होतं? त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे 7 वर्षापूर्वीची. हे पहा, 7 वर्षापूर्वी, ठीक आहे, ते दे 45. आता काय म्हटलंय, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? काही जण काय करणार, लगेच ह्याच्यामध्ये काय करतात, 5 मिळवतात आणि ते चुकतं होतं. आधी आजचं वय काढा. करायचंय काय पहा, आजचे वय, बरोबर, आजचे वय 7 वर्षापूर्वी एवढं होतं, बरोबर. मग 3 व्यक्ती आहे आणि प्रत्येकीचं वय 7 वर्षापूर्वीचं दिलंय, म्हणजे गुणिले 7 करावं लागेल. म्हणजे 7 वर्षापूर्वी आणि आजचं म्हणल्यानंतर प्रत्येकीचं वय 7 वर्षांनी वाढणार, बरोबर. म्हणजे 7 गुणिले 3 हे किती झालं, 21, बरोबर. मग ह्या 45 मध्ये 21 जर मिळवले तर तुमचं हे आजचं वय मिळेल त्यांचं, बरोबर. ते आपण करू शकतो. 45 अधिक 21, बरोबर. 5 आणि 1 6, 4 आणि 2 6. हे आजचं झालं, पण आपल्याला आजचं नको आहे, बरोबर. त्यांनी काय विचारलंय, 5 वर्षानंतर. म्हणजे 5 वर्षानंतर किती होईल? मग 5 वर्षानंतर किती होईल? या 66. मग किती व्यक्ती आहे? 3 आहे, सॉरी 3 व्यक्ती आणि 5 वर्ष. जेवढे वर्ष आहे त्याला गुणावं लागेल, कारण कविताचं पण 5 ने वाढणार आहे, मनीषाचं 5 ने, सुवर्णाचं 5 ने. 5 त्रिक किती झाले? 15, म्हणून मी 3 गुणिले 5 केले, ठीक आहे. इथे पण 7 वर्षापूर्वीचं होतं, ठीक आहे. मग 7 गुणिले 3 केले. आता हे 5 वर्षानंतरचं आहे, ते किती आहे? बिना 5चे 15, बरोबर. हे ॲडिशन केली, बेरीज केली. 6 5 11, इथं किती झाले? 7. 7 आणि 1 8, म्हणजे किती आलं? 81. हा एका पाकळ आहे, 81. पहिलाच पर्याय दिलेला आहे 81. असं करायचं. आता ह्याच्या ट्रॅप काय फसवण्यासाठी काय आहे? बरेच जण काय करतात, 45 अधिक समजा हे 21 करू शकते, आणि कधी काही ना हे समजत नाही की किती मिळवायचे, समज. तर इथे 66 हा पर्याय दिला नाही एवढा वेळ तिथं, पण देतात ते काही. ओके, म्हणजे इथे 66 नाही तर ते 81 उतरायला पाहिजे. हे आजचं वय झालंय, आजचं नाही विचारलं तुम्हाला. आजचं जर विचारलं असतं तर 66 बरोबर आहे, पण त्यांनी विचारलंय कोणतं? 5 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतर विचारू द्या, 8 वर्षानंतर विचारू द्या, तेच करायचं, ठीक. पुढील प्रश्न जो आहे 2022चा आहे, तो काय दिलाय पहा. जॉन आणि अहमदचं 5 वर्षापूर्वीचं वय शरदच्या त्यावेळेच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळेचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? आता तुम्हाला क्लिक झाला असेल की अशा प्रकारचा प्रश्न आपण अगोदर बघितलेला होता, त्याच टाईपचा विचार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, हे PYQ किंवा जे PYQ का करायचे, तर ह्याच्यासाठी रिपीट होतात क्वेश्चन काही, म्हणजे त्या टाईपचे थोडंसं ॲड करून किंवा त्यापासून तसं सुद्धा टाईपचे येतात. म्हणून आता हे पहा, जॉन आणि अहमदचं 5 वर्षापूर्वीचं वय दिले, ते कुणाच्या? शरदच्या किती पट आहे? त्यावेळेच्या 1/3 आणि 1/4. 1/3 कुणाचं? जॉनचं. आणि अहमदचं किती? 1/4 पट. क्रमाने म्हणले त्याच क्रमाने घ्यावं लागतात. मग आपण हे समीकरणाच्या स्वरूपात थोडक्यात लिहिता येते का पाहू. हे पहा, जॉनचं वय किती? 1/3 कुणाच्या? 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या. म्हणजे हे जे दिलंय ते कधी दिलंय? 5 वर्षापूर्वी शरदच्या वयाच्या किती पट आहे? 1/3 पट. त्याच्यानंतर आता इथं जागा सोडून परत काही काढता येते का पहा. मग शरदचं वय काढता येऊ शकतं का पाहूया. 1/3 शरद. का काढता येतंय? कारण हे का घेतलंय मी? कारण जॉनचं वय दिलंय. पुढे जॉनचं वय दिले का? जॉनचं त्यावेळेचं वय किती होतं? 8 वर्ष. म्हणजे 5 वर्षापूर्वी जॉनचं वय किती होतं? 5 वर्ष. मग शरदचं किती असेल? 5. शरदचं वय हा 3 इकडे घ्या, इकडे भागिले तिकडे गेल्या गुणिले होईल. 8 गुणिले 3 म्हणजे 8 त्रिक 24 शरदचं वय. पण हे कधी चाललंय? 5 वर्षापूर्वीचं. ठीक आहे. आता पुढे अजून कोणाचं काढता येते का पहा. पुढचं काय म्हणजे अहमदचं. बरोबर, इथं खाली अहमदचं 5 वर्षापूर्वीचं वय शरदच्या किती पट होतं? 1/4 पट. 1/4 पट शरद. आता शरदचं त्यावेळेचं वय आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग ते आपण काढून घेऊ शकतो. 1/4 शरदचं किती होतं? 24 होतं. आताच काढलं आपण, बरोबर. मग अहमदचं किती होईल? 4 × 1 = 4, 4 × 7 = 24.
ओके, म्हणजे अहमद किती झाला, अहमद 6 वर्ष त्याचे झाले, कधीचे, 5 वर्षापूर्वी, बरोबर. आणि जॉनचं ऑलरेडी 5 वर्षापूर्वीचं दिलंय. आता 5 वर्षापूर्वी सगळ्यांची वय आली आपल्याला, इथं परत येतो मी, 5 वर्षापूर्वी कोणाकोणाचं वय माहिती आहे आपल्याला, जॉनचं वय किती ऑलरेडी दिलंय 5 वर्षापूर्वी, किती, 8 वर्ष, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं कोणी आपण काढलं शरदचं किती आलं आपलं, 24 वर्ष, बरोबर. त्याच्यानंतर अहमदचं किती आलं, अहमदचं किती आहे, 6, बरोबर. हे कधी आहे, 5 वर्षापूर्वी. मग आजचं काय असेल ते काढता येतं. आजचं काय असेल, त्याच्यात 5 वर्षापूर्वी होतं, मग त्याच्यात 5 मिळवावं लागेल प्रत्येकाला. ओके, म्हणजे याच्यात जर 5 मिळवले किती झाले, 13. याच्यात 5 मिळवले 24 अधिक 5 29, आणि याच्यात 5 मिळवले 6 अधिक 5 11. हे आजचं वय झालं. पण ट्रॅप काय केला होता त्यांनी, तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी हे आजचं वयाची विचारलीच नाही तुम्हाला, बेरीज किती वर्षाची विचारली होती, 2 वर्षानंतरची. आता 2 वर्षानंतरची म्हणजे परत हिच्यात काय करणं काम आलं, अजून ऍडिशन करावं लागेल. 2 वर्षानंतर हे 13 होते, 13 अधिक 2, हे 29 होते, 29 अधिक 2, हे 11 होते, 11 अधिक 2. अजून काम वाढलं. मग आता हे किती झाले, 13 आणि 2 15, बरोबर. 13 आणि 2 झाले 15, 29 आणि 2 31, 11 आणि 2 13, आणि मग यांची बेरीज करा. पाहूया, 3 आणि 1 4 आणि 5 9, बरोबर. किती झाले, 3 आणि 1 4 आणि 5 9, 1 आणि 3 4 आणि 1 5, म्हणजे किती, 59 वर्ष आहे का ऑप्शन पहा, हे 3 नंबरचा ऑप्शन, 59 वर्ष. पण याचाही पर्याय कदाचित दिला असेल त्यांनी, ते पण आपण करून पाहू शकतो. 9 1 10 3 13 आहे का, पुढं हे बाकीला दिसते, म्हणजे इथं 13 आहे, 1 आणि 2 आणि 4 आणि 5 आहे का, पहा तुम्हाला फसवण्यासाठी दिला होता पर्याय, 53 वर्ष दुसरा, बरोबर. मी म्हटलं होतं तुम्हाला ट्रॅप हा काय होईल, असा येतो, देतातच पर्याय येतो, कारण बऱ्याच जणांनी इथंच उत्तर संपवलं असतं, पण ते 2 वर्षानंतर विचारले, ठीक. काही काहींनी ते इकडंच संपवलं असतं, तो पण पर्याय दिला असेल. पहा 6 4 10 8 18 एका कुठं, हे पहिलं दिसतंय, 2 आणि 3, पहा तो एक पर्याय दिला. पहा कसे ट्रॅप टाकले तुम्हाला, 38 पहिलं दिलंय, ते उत्तर नाही. त्याच्यानंतर 53 दुसरा दिलाय, ते देखील उत्तर नाही, आणि तिसरा दिलाय 59, ते उत्तर आहे आपलं. म्हणजे असं मानसिकता त्या ठिकाणी तयार केली जाते की तुम्हाला फसवण्यासाठी असं केलं जातं. आता हे बाकीच्या प्रश्नांच्या तुलनेत हा प्रश्न जरा थोडासा वेळ खाऊ पडला होता, परंतु जर पटपट सोडवलं तर होऊ शकत होतं. ठीक आहे. प्रश्न आहे 2021 साली विचारलेला, तो काय, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 44 आहे, तर स्वातीच्या 8 वर्षापूर्वीचे वय किती असेल. पहा मगाशी पहिला जो प्रश्न मी घेतला होता त्याच टाईपचा आलेला आहे, म्हणजे 2021 नंतर 2000 मला वाटतं 25ला पहा त्याच प्रकारचा रिपीट झाला, त्यानंतर 23-22चा रिपीट झाला, म्हणजे काही ना काहीतरी रिपीट होणार आहे, म्हणून ही PYQ खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आता पहा हे कसं सॉल्व्ह करायचंय, मगाशी कसं मी तुम्हाला सांगितलं होतं, कोण कोणापेक्षा मोठे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं शॉर्टमध्ये. स्वाती कोणापेक्षा मोठी आहे का, पहा क्रांतीपेक्षा मोठी आहे, म्हणजे क्रांतीपेक्षा स्वाती मोठी आहे. कोणाचं वय विचारलंय, स्वातीचंच वय विचारलंय, बरोबर. मग स्वातीचं वय विचारलंय म्हणजे कोणाचं वय विचारलंय, मोठी व्यक्ती, बरोबर. मग मोठी व्यक्तीचे वय कसं काढणार, बेरीज, आपण मगाशी सूत्र बघितलं, आपलं सूत्र तेच, फॉर्म्युला तेच, क्लिअर आहे काय, बेरीज अधिक काय, बेरीज अधिक वयाचा फरक. आता हे लक्षात कसं ठेवायचं, मोठीचं छोटीचं एकदम सोपी ट्रिक सांगतो. मोठी म्हणजे प्लस 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 अधिक, ठीक आहे नाही, लहान असल्यावर काय होतं, वजा वजा वजा, कमी असं लक्षात ठेवायचं. कारण हे जर चिन्ह चुकले की तुमचं उत्तर चुकणार आणि तो पर्याय त्या ठिकाणी हमखास दिलेला असणार. आता याचे चेक करू आपण नंतर, ठीक आहे. काय, बेरीज अधिक फरक छेद 2, बरोबर. बेरीज किती दिलेली आहे, इथं दिली 44, बरोबर. अधिक फरक किती आहे, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, फरक दिलाय 8 वर्ष, बरोबर, भागिले 2. 44 आणि 8 किती होतात, 52, बरोबर, भागिले 2.
बरोबर. 44 वर्ष 44 बेरीज आहे 8 वर्षांनी ही मोठी आहे स्वाती. बरोबर. म्हणजे 52 झाले. याला भाग द्या. ओके. किती होईल? बे एक बे, बे दुने 4, बे 12. बरोबर. म्हणजे किती आलं? 26 वर्ष. आता तो पर्याय दिलेला नाही इथल्या ठिकाणी, या ठिकाणी, पण तोही देते आहे की नाही देते. पण हे कधीचं वय आले त्यांचं? आजचं. हे कधीचं वय आले? स्वातीचं. म्हणजे हे आजचं वय, आजचे वय. आपल्याला आजचं नाही विचारलं, कधीच विचारलंय? 8 वर्षापूर्वीचे वय विचारलं. तुम्हाला म्हणतो तर पूर्वीच विचारतात किंवा 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर ते विचारतात. तिथं 8 वर्षापूर्वीच विचारतात. मग 8 वर्षापूर्वी किती असेल? 26 वजा 8. बरोबर. म्हणजे किती राहिले? किती? 18. बरोबर. 18 पर्याय आहे का? पहा पुढे, हे पहा 18 पर्याय आलं. बरोबर. आता समजा तुमचं चिन्ह चुकलं असतं तर काय झालं असतं? हे पहा 44 वजा छोटीचं जर काढायला गेले असते, कोणाचं? छोटीचं, क्रांतीचं. बरोबर. पण त्यांनी क्रांतीचं विचारलं होतं. आता क्रांतीचं जर विचारलं असतं तर काय झालं असतं? चुकून तुम्ही चिन्ह बदललं, सूत्र नाही आठवलं, वजा झालं असतं तर काय झालं असतं? 44 वजा 8 भागिले 2 किती? हे 36 राहते. 36 आणि 44 भागिले 2. बे एक बे किती राहिले? 16. बे 8 16. हे झाले किती? 18 वर्ष. तुम्ही ते काढलं, पण त्याच्यामध्ये त्यांनी किती? 8 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणजे किती? 18 वजा 8 10. तो पर्याय नव्हता दिला योगाने, पण देतात बऱ्याच वेळेला. म्हणजे ते खात्री काय करून घ्यायची? मोठीचं विचारलं का छोटीचं? मोठी विचारलंय प्लस 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 करायचं. मोठी अधिक आहे प्लस. आणि छोटी काय? वजा आहे. लहान ठीक आहे, वजा. असंच लक्षात ठेवायला आहे. बरोबर. मग तुमचं सूत्र चुकणार नाही, सूत्र चुकलं नाही तर उदाहरण पण बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या 2021 पर्यंतचे प्रश्न पाहिले. माझ्या माहितीप्रमाणे हे महत्त्वाचे होते म्हणून मी हे महत्त्वाचे सिलेक्ट केले. तर ह्या प्रश्नांची जर तुम्ही उजळणी केली तर 2 मार्क तुमची फिक्स होतील. याच टाईपपैकी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मग कधी कधी गुणोत्तराच्या स्वरूपात येतं, पण ते तुमच्याला यायचं नाही. 5वीला किंवा 4थीला अशा प्रकारचं नाही विचारणार, ते 8वीला विचारू शकतात. 8वी 7वी याला गुणोत्तराच्या बाबतीत पण विचारतात. ठीक आहे.